एक मोठी ब्रेकिंग आहे। कोथरूड गोळीबार प्रकरणातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर पुन्हा पोलिसांच्या तो रडारवर आलाय। परदेशात शिक्षण घेणाऱ्या घायवळच्या मुलाच्या फीचा स्रोत पोलीस आता तपासणार आहेत। पोलिसांचा परदेशी विद्यापीठाशी थेट पत्रव्यवहार करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय। शिक्षणासाठी भरलेली रक्कम कोणत्या खात्यातून आणि कोणत्या माध्यमातून दिली याची माहिती मागवली जातेय। आतापर्यंत घायवळच्या अनेक बँक खाती आणि लाखोंची मालमत्ता गोठवण्यात आली आहे। 10 बेकायदेशीर सदनिका सील करण्याचे आदेशही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिवानी पांढरे आपल्या सोबत आहे। शिवानी, आता घायवळच्या अडचणी कशा वाढू शकतात, पोलिसांनी काय आदेश दिलेत? माधवी, आपण बघितलं तर मागच्या काही दिवसांपासून घायवळच्या प्रत्येक सदनिका असू देत किंवा त्यांचे प्रत्येक जे काही कारनामे आहेत ते एक एक बाहेर येत आहेत आणि त्यांचा मुलगा परदेशात शिकायला गेलाय। त्यामुळे त्यांच्या मुलाचं फी कोणी भरली आहे, फी कोणत्या खात्यातनं भरल्या गेली आहे आणि सोबतच ज्याच्या सगळ्या शिक्षणाबाबतचे आर्थिक व्यवहार कसे कसे झाले आहे याची सगळी चौकशी आहे ते पुणे पोलीस आयुक्त आणि पुणे पोलीस सगळे करणार आहे। सोबतच तो कोणत्या विद्यापीठात शिकतो आणि त्या विद्यापीठाकडनं सगळी माहिती जी आहे, फीची असू देत, त्याच्या शिक्षणाची असू देत, त्याने इथून भारतातून परदेशात जाण्याचा विजा असू देत, या सगळ्याची माहिती आता पुणे पोलिसांनी मागवली आहे आणि त्या विद्यापीठाची पत्रव्यवहार आहे त्याची देखील तयारी या सगळ्यांनी सुरू केली आहे। आपण जर बघितलं तर मागच्या काही दिवसांपासून निलेश घायवळची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न आहे तो पुणे पोलीस करतायत, कारण त्याचा प्रत्येक सदनिका असू देत किंवा बँक खाती आहे ती गोठवली आहे। येत्या काळात त्यांच्या मुलाचा जो फीचा जो स्रोत आहे तो कुठून गेला आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण त्याच्या थ्रू अजून काही वेगवेगळे भारताबाहेर त्यांचे कनेक्शन आहेत का, तिथे आर्थिक व्यवहार होत आहेत का, आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या सगळ्या तपासातनं पुणे पोलीस शोधायचा प्रयत्न करणार आहेत। माधवी, शिवानी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।